गट्टू बनला ॲस्ट्रोनॉट. मी आहे गट्टू आणि मी झालोय चंद्रावर पोहोचणारा भारतातला पहिला लहान मुलगा. एवढं म्हणताच गट्टू आपल्या हातातला राष्ट्रध्वज चंद्रावरती लावून देतो. ये, मी करून दाखवलं, मी करून दाखवलं, मी करून दाखवलं, मी करून दाखवलं. अरे असं काय करून दाखवलंयस तू? गप्पा बस बरं. आईचा आवाज ऐकून गट्टू झोपेतनं जागा होतो. हे काय, मी चंद्रावरून पृथ्वीवर कसा आलो? चंद्रावरून पृथ्वीवर? तू नक्कीच स्वप्न पाहिलं असशील गट्टू. ओ नो, म्हणजे ते सगळं खरं नव्हतं. बेडवर झोपून झोपून चंद्रावर जाता येत नाही बच्चू. माहितीये मला, पण काही होऊ देत, मी चंद्रावर जाऊनच दाखवेन. गट्टू अजिबात उशीर न करता चंद्रावर जाण्याची तयारी सुरू करतो. तो एक एक करून तो आपल्या सगळ्या मित्रांना फोन करतो. थोड्याच वेळात बंटी, पिंकी आणि गुड्डी आणि हरी घरी येतात. चिंकी, या गट्टूने आपल्या सगळ्यांना एकत्र का बोलावलंय ते तर तुला गट्टूच सांगेल. आणि मग गट्टू एका लीडर प्रमाणे भाषण द्यायला सुरुवात करतो. मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे, चंद्रावर जायचं स्वप्न, आणि तिथे जाऊन भारताचा झेंडा फडकवायचा आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मदत करा. सांगा, करणार ना मदत? हो हो, नक्कीच आम्ही तुमची मदत मदत करू. तर मित्रांनो, मला असं कळलंय की चंद्रावर जाण्यासाठी ॲस्ट्रॉनॉट रॉकेटचा वापर करतात. तर आपल्याला सुद्धा एक रॉकेट बनवावं लागेल आणि त्याचं नाव असेल मून एक्सप्रेस. अरे हे रॉकेट बनवणं तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. मी काही दिवसांपूर्वी एक रॉकेट बनवणारा व्हिडिओ पाहिला होता. अच्छा, मग सांग ना बंटी, कसं होईल हे रॉकेट? या रॉकेटला बनवायला आपल्याला लागेल एक कार्डबोर्ड, काही ग्लासवाले बलून्स आणि काही प्लास्टिक बॉटल्स आणि एक टेप. चला लवकर हे सामान एकत्र करूया. थोड्याच वेळामध्ये सगळं सामान एकत्र केलं जातं आणि मग सुरू होतं रॉकेट बनवण्याचं काम. मुलांची मेहनत शेवटी रंगच आणते आणि तयार होतं एक सुंदर असं रॉकेट, ज्याच्यावरती लिहिलेलं असतं मून एक्सप्रेस. लवकर रॉकेट मध्ये बस गट्टू, आता तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. थँक्यू सो मच मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांमुळेच माझं हे स्वप्न पूर्ण होतंय. हरी आणि बंटी रॉकेटच्या दोऱ्या हळूहळू सोडतात. पण हे काय, रॉकेट तर त्याच्या जागेवरून हलत सुद्धा नाही. हे रॉकेट का उडत नाहीये? असं वाटतंय की ह्या रॉकेटला अजून जास्त गॅसचे फुगे लावावे लागतील, मगच उडेल. सगळी मुलं मिळून अजून जास्त रॉकेटवरती बलून्स लावू लागतात. थोड्याच वेळात ते रॉकेट बलून्सने भरून जातं, पण रॉकेट काही उडतच नाही. गट्टूच्या चेहऱ्यावर मात्र उदासी येते. तेवढ्यात काही कावळे येऊन त्या फुग्यांवरती येऊन बसतात आणि एक एक करून ते फुगे फोडायला लागतात. हे काय होतंय? अरे कोणी आहे? गट्टू, लवकर तिथून बाहेर ये, नाहीतर तुझ्यावर सुद्धा हे कावळे हल्ले करतील. गट्टू घाबरून रॉकेटच्या बाहेर येतो. थोडक्यात वाचलो. गट्टू उदास होऊन एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. चिंकी, पिंकी, बंटी, गुड्डी आणि हरी गट्टूच्या जवळ जाऊन बसतात. आता माहित नाही माझं चंद्रावर जायचं स्वप्न कसं पूर्ण होईल. काहीतरी उपाय नक्कीच निघेल. गट्टू, तू टेन्शन नको घेऊस. संध्याकाळची वेळ झालेली असते. गट्टू डिनर टेबलवरती अगदी उदास बसलेला असतो. त्याची नजर खिडकीतून दिसणाऱ्या चंद्रावरती असते. काय झालं गट्टू, तू एवढा उदास कायस? हा उदास अशामुळे आहे की याला चंद्रावर जायचं होतं. ह्याने आणि ह्याच्या मित्रांनी मिळून चांगलं रॉकेट बनवलं, पण ते फेल झालं. ओ, असंय होय. अरे गट्टू, हे तू मला अगोदरच सांगितलं असतंस तर हे सगळं करायची तुला गरजच नसती पडली. म्हणजे मला काही कळालं नाही बाबा. अरे लगेचच आपलं जेवण संपव, त्यानंतर आपण जाऊया चंद्राच्या सफरीवर. ओके बाबा. गट्टू लगेचच आपलं जेवण संपवतो. त्यानंतर गट्टू, चिंकी, आई आणि बाबा
कारमध्ये बसून कुठेतरी निघून जातात आणि थोड्याच वेळामध्ये कार थांबते सिटी प्लॅनेटोरियमच्या समोर. चला आज जाऊया. बाबा सगळ्यांना एका ऑडिटोरियम मध्ये घेऊन जातात, जिथे सगळेजण एकत्र बसून सोलर सिस्टीम शोची मजा घेतात. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. सोलर सिस्टीम मधले सगळे प्लॅनेट्स बघून गट्टू आणि चिंकीचे डोळे उघडेचे उघडेच राहतात. तर मुलांनो, कसा वाटला सोलर सिस्टीम शो? खूप मस्त. हो बाबा, खरंच खूप मस्त होतं. चला आता दुसऱ्या ऑडिटोरियमला जाऊया. बाबा गट्टू आणि चिंकीला दुसऱ्या ऑडिटोरियम मध्ये घेऊन जातात. तिथे एका मोठ्या स्क्रीनवरती दिसतं एक शूटिंग स्टार, जो अतिशय वेगाने इकडनं तिकडे जात असतो. त्या स्क्रीनच्या समोर ठेवलेले असतात 2 कलरफुल गन्स. तर मुलांनो, हा गेम अगदी सिंपल आहे. तुम्हाला स्क्रीनवर हा शूटिंग स्टार दिसतोय. हो बाबा, पण हा खूप वेगात फिरतोय. तर तुमच्या दोघांना या वेगानं फिरणाऱ्या शूटिंग स्टारला शूट करायचंय. ओ, यात तर खूप मजा येईल. तर चला मग, आपापल्या गन्स उचला आणि सुरू व्हा. तुमची वेळ सुरू होते आता. गट्टू आणि चिंकी आपल्या गन्सने निशाणा लावायला सुरुवात करतात. खूप प्रयत्नानंतरही ते त्या शूटिंग स्टारला शूट करू शकत नाहीत. हे इतकंही सोपं नाहीये जितकं मला वाटलं होतं. मला तर आधीच कळालं होतं हे अवघड असेल. उदास होऊन गट्टू बाबांकडे बघू लागतो. अरे गट्टू, माझ्याकडे काय बघतोयस? नेम धर, नेम. या वेळेला गट्टूचं पूर्ण लक्ष मात्र शूटिंग स्टार वरच असतं. शूटिंग स्टार जसा त्याच्या गनच्या समोर येतो, तो ट्रिगर दाबतो आणि या वेळेला त्याचा निशाणा अगदी बरोबर जागी लागतो. एक ठिणगी उडते आणि शूटिंग स्टार गायब होतो. ये, तू तर कमाल केलीस गट्टू. शाबास बेटा, शाबास. पण बाबांची शाबासकी मिळून सुद्धा गट्टू मात्र काही खुश होत नाही. बाबा, चंद्रावर तर जायचंय अजून. माहितीये बाळा, माहितीये. आता त्याचीच वेळ आहे. बाबा गट्टूला एका छोट्याशा केबिन मध्ये घेऊन जातात, जिथे बसवलेली असते एक सिम्युलेटर मशीन. चला बसा. गट्टू अजिबात उशीर न करता सिम्युलेटर मशीन मध्ये जाऊन बसतो. थोड्याच वेळात गट्टूला असं जाणवू लागतं जसा तो खरोखरच चंद्रावर पोहोचलाय. साऊंड इफेक्ट सोबत थंड हवा सुरू होते आणि गट्टूला याची जाणीव सुद्धा होत नाही की तो चंद्रावर नाही, सिम्युलेटर मशीन मध्ये बसलाय. वाव, मी तर खरंच चंद्रावर पोहोचलोय. बाबा, हा चंद्र तर खरंच खूप मस्त आहे. तुम्ही, आई आणि चिंकी या ना. इथे खूप मजा येईल बाबा. तुम्हाला ऑफिसला जावं लागणार नाही आणि मला शाळेत. विचार करा किती मोठं आयुष्य असेल बाबा. काहीच सेकंदानंतर सिम्युलेटर मशीनला बंद करण्यात येतं. गट्टू परत एकदा रिअल वर्ल्ड मध्ये येतो. गट्टू सिम्युलेटर मशीन मधून बाहेर येतो तर तिथे आई आणि चिंकी सुद्धा उभे असतात. आता खऱ्या जगात परत ये बाळा, कारण हा चंद्र नाही पृथ्वी आहे आणि इथे बाबांचं ऑफिस सुद्धा आहे आणि तुझी शाळाही. समजलं? ओ नो, मी तर परत वेडात निघालो. अरे, तू वेडा नाही झालायस, तू पहिल्यापासूनच वेडा आहेस. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.